तुमच्या इकडे किती थंडी पडली ते तर मला सांगा, पण गेल्या 1-2 दिवसापासून ना सुरतमध्ये एवढी जास्त थंडी पडली की अंगामध्ये स्वेटर घातल्याशिवाय मला कोणतंच काम केलं जात नाही. एकदा देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर गोबीची भाजी करायची, पण मला ही भाजी करायची म्हणली की टेन्शनच येतं, कारण हिची खराब निघायची शक्यता जास्त असती. म्हणून गरम पाण्यामध्ये थोडंसं तिला वाफळून घेतलं आणि त्यानंतर छान अशी भाजी बनवून घेतली. टिफिन वगैरे रेडी करून दिला आणि त्यानंतर हे सुद्धा ऑफिसला गेले. आज मला थोडेसे कपडे एक्स्ट्रा वॉश करायचे होते. एवढे एक्स्ट्रा वॉश केले की त्यांना जागा कमी पडली, म्हणून बेडरूमच्या खिडकीमध्येही मी वाळू घातले होते. दुपारच्या वेळेस जुने फोटो बघत बसले तेव्हा मला 3 वर्षापूर्वीचा माझा हा संक्रांतीचा फोटो सापडला होता. त्यानंतर दुपारच्या 4:30ला ना मला भूक लागली, म्हणून काय करायचा प्रश्न पडला. तेव्हाच मला अशी चटपटीत खिचडी आठवली. छान अशी खिचडी बनवली, ती खाऊन घेतली आणि संध्याकाळच्या वेळेस बेडशीटही वाळलं होतं, म्हणून एकदा ते तर अंथरून दिलं. संध्याकाळचे जेवण झाल्यावर पटापट सगळे भांडे घासून क्लिनिंग करून घेतली आणि उद्या चतुर्थी असल्यामुळे ना साबुदाणा भिजू घालायचा होता, तो सुद्धा घालून घेतला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.